नमस्कार. आज विद्रोही आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेतर्फे आम्ही माननीय तहसीलदार अकोले आणि पोलीस निरीक्षक साहेब अकोले यांच्याकडे लेखी तक्रार निवेदन घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत की मौजे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी शासकीय गायरान गट नंबर 129 आहे आणि त्या 129 पैकी 80 जमीन पुनर्वसन कायद्याखाली दिलीप आवारी या इसमाच्या कुटुंबाला ही 20 वर्षापूर्वी प्रदान झालेली आहे. त्या जमिनीवर 20 वर्षापासून या व्यक्तीची कब्जे वहिवाट आहे. याबद्दल कोणाची काही तक्रार नव्हती व नाही. मात्र मागील 2-3 महिन्यांपासून या इसमाने ज्या गट नंबर 129 गायरान गट नंबर 129 मधून नैसर्गिकरित्या बारमाही पाण्याने भरून वाहणारा जो ओढा आहे तो ओढा बंद करून त्या ओढ्याची नैसर्गिक स्रोत बंद करून चुकीच्या मार्गे ओढ्याचं पाणी काढून दिलं. त्याचा त्रास तिथे स्थानिक जे रहिवासी आहेत त्या सर्वांना होतो आहे. त्या ठिकाणी लहान मुलं शाळेला जातात, रात्री अपरात्री त्या ठिकाणी कामगार लोक राहतात, त्यांचं येणं जाणं असतं. त्या ठिकाणी दोन्ही बाजूनी जीव जाईल अशी परिस्थिती या व्यक्तीने निर्माण केली. या कामाला आम्ही 3 महिन्यापूर्वी विरोध करून हे काम पूर्णपणे बंद केलेलं होतं. मात्र या व्यक्तीने मागं 2-4 दिवसापासून याला एक नवीन पद्धतीने अतिक्रमण आणि घुसखोरी करण्याची त्याला कोणी शक्कल दिली. त्यामध्ये त्याचं इरिगेशन डिपार्टमेंटचं नाव प्रामुख्याने पुढे येते. या कामी अकोले इरिगेशन डिपार्टमेंट अथवा संगमनेर इरिगेशन डिपार्टमेंटचे काही अधिकारी यामध्ये ह्या व्यक्तीला बेकायदेशीरपणे मदत करून त्या ठिकाणी जो नैसर्गिक पाण्याचा ओढ्याचा जो स्रोत आहे तो बंद करत आहेत. ही प्रक्रिया आम्ही 3 महिन्यापूर्वी थांबवली. त्याचा आता गैरफायदा घेऊन हा व्यक्ती जे काही JCB ट्रक असतील, डंपर असतील याच्या सहाय्याने बाहेरून कुठून तरी माती बेकायदेशीर माती वाहतूक करून त्याच्या शेतातून ती माती पूर्णपणे ओढ्यामध्ये डंप करतोय, खाली करतोय आणि तो ओढा पूर्णपणे बुजवतोय. तर याबाबतची तक्रार आम्ही माननीय तहसीलदार साहेब अकोले आणि पोलीस निरीक्षक साहेब अकोले यांना लेखी स्वरूपात देऊन आजच्या आज ते काम म्हणजे दिनांक 9/2/2026 आजच्या आज ते काम बंद करावं. त्या अतिक्रमण आणि ती घुसखोरी करण्यासाठी जे वाहनं त्यामध्ये वापरली गेलीत बेकायदेशीरपणे ती वाहने जप्त करावीत. त्या अतिक्रमणधारकावर आणि त्या वाहनांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. या प्रकरणात इरिगेशन डिपार्टमेंट असेल किंवा महसूल डिपार्टमेंट असेल, ज्याला या डिपार्टमेंटची जे कोण मदत करते त्या अधिकाऱ्यांची यामध्ये चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावरही फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण सर्वोच्च न्यायालय किंवा आपल्या औरंगाबाद हायकोर्टाने गायरान जमिनीमध्ये कुठनालाही घुसखोरी करण्याचा अथवा त्या ठिकाणी अतिक्रमण करण्याचे अधिकार दिलेले नसतानाही कोण याला अभय देते हा मोठा प्रश्न आज तालुक्यामध्ये उभा राहिलेला आहे. कारण अशाच जर गायरान जमिनी असतील, शासनाच्या जमिनी असतील, दुसऱ्या पद्धतीने कब्जामध्ये ठेवून शासनाने एवढी मोठी 2 एकर जमीन त्याला कोल्हारगुट्टी महामार्गावर देऊनही जर त्याचं पोट भरत नसेल तर त्याला नेमकी किती जमीन हवी शासनाकडून किंवा अशी लुबाडून किती जमीन हवी त्याने एकदा कागदोपत्री पुराव्यासह शासनासमोर त्याची बाजू मांडावी. असं जर झालं नाही, ती प्रक्रिया आजच्या आज थांबली नाही, ते अतिक्रमण आजच्या आज थांबलं नाही, वडा जो आहे आमचा पूर्ववत करून दिला नाही, तर दिनांक 11/2/2026 रोजी कोल्हारगुट्टी महामार्ग गाजरीचा ओढा गट नंबर 129च्या समोरच आम्ही त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करणार आहोत. आणि या प्रक्रियेमध्ये जर दिरंगाई झाली तर त्या रस्ता रोको आंदोलन हे न्याय मिळेपर्यंत सुरूच राहील असं मी आपल्या वतीने प्रशासनाला सांगू इच्छितो. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, CK, रेबन, ID, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे
आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.